सर नमस्कार. नमस्कार. सर तुमची माहिती द्या ना. माझं नाव किरण पोपट असते. मी राहणार निरगुडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. ओके. आपण निरगुडीमध्ये आता हा पोल्ट्रीचा फार्म बघतोय. हा पोल्ट्रीचा फार्म आपण कधी सुरुवात केली आहे सर याची? सर मी कंपनीमध्ये जॉबला होतो. हां. म्हणजे कंपनीमधून मी जॉब म्हणजे कंपनीमध्ये काही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती होतो. मग कंपनीमध्ये खूप दिवस काम करत होतो. त्यातून काय आपल्याला काही इन्कम एवढं वाढत नव्हतं. बरोबर. माणसाच्या अडचणी भरपूर आहे ती. त्यामुळं मग मी पोल्ट्री व्यवसायाकडे वळलो. अच्छा. मग मी शेड बांधताना शेड माझं 180 बाय 30चं शेड बांधलेलं आहे. 180 बाय 30. ओके. याच्यामध्ये 180 बाय 30मध्ये अंदाजे किती पक्षी बसतात सर? ह्यात 3800 पक्षी बसतो. 3800 पक्षी. म्हणजे 5000 स्क्वेअर फूट आहे शेड आपली. 5000 स्क्वेअर फीट आहे. आणि तुम्हाला किती स्क्वेअर फीटच्या हिशोबाने पक्षी देत आहे? म्हणजे 1 पॉईंट पासून आपल्या स्क्वेअर फूटनं कंपनी पक्षी टाकतात. एक पक्षी 1.5 पासून टाकतात. तर किती पक्षी बोलले तुम्ही बसतात? 3800 पक्षी बसतात. ओके. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही आधी जॉबला होते आणि जॉबमध्ये इतका काय इन्कम सोर्स नव्हता म्हणून तुम्ही पोल्ट्री बांधायचा विचार केला. पण पोल्ट्री बांधणं ही काय लगेच आज विचार आला ना आपण उद्या पोल्ट्री बांधला असं नाही आहे. ह्याच्या मागे पण तुम्हाला काहीतरी लोन पैसे लागले असतील किंवा जागेची अडचण असेल. ते कसं काय तुम्ही हे केलं? आपण लोन केलं ना. अच्छा. लोन केलं. सातारा डिस्ट्रिक्टचं लोन केलं. आपण 8 लाख रुपयाचं लोन केलं. अच्छा. आणि राहिलेले आपले काही इन्कम मधून. अच्छा. राहिलेले तुम्ही स्वतः त्याच्यामधून हे केले, इन्व्हेस्टमेंट केलेले. अच्छा. 8 ते 9 लाखाचं तुम्ही लोन केलं होतं आणि त्याच्यानंतर हे शेड बांधलं. शेड बांधायला पण काय अडचणी आल्या का? क्षेत्र तुमचंच असेल ना हे? हा क्षेत्र आपलंच आहे. क्षेत्र तुमचंच आहे. शेड बांधण्याचा तुमचा अनुभव काय होता? आता शेड बांधताना आपण शेड हा 2 फुटांना आपण उचलून घेतलेली शेड. अच्छा. हाईट घेतली, हाईट घेतलेली. त्याच्या मागे काय कारण आहे सर? व्हेंटिलेशनसाठी आपण हाईट थोडी उचलून घेतलेली. बरं. व्हेंटिलेशन भरपूर पक्ष्यांना थोडं वारं लागावं त्यासाठी थोडी उंची वाढवून घेतली. मग त्याच्यामध्ये काय अडचण आली? उंची वाढवण्यासाठी पण काय तुम्हाला काय भरणी टाकावी लागली का? कसं काय? आता ह्यात आपण एक 220-230 डम्पिंग आपण भरणी टाकलेला आहे. भरलेला आहे. ओके. ती शेड थोडं आपण उचलून घेतलेलं आहे. आणि शेड बनवायचं तुम्ही काय कॉन्ट्रॅक्ट दिला होता का स्वतः समोर उभा राहून हे करून घेतलं? आपण मजुराकडून करून घेतलेले. बांधून घेतलेले. आपण स्वतः उभं राहून करून घेतलेले. ओके. शेडची दिशा काय आहे सर? ही पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम पूर्व पश्चिमच लागते जेणेकरून काय ऊन आतमध्ये येऊ नये म्हणून आपण तशी बांधा. आपण शेड बांधताना पत्रा आपण एक 2.5 फूट पत्रा शेड बाहेर आपण शेड पासून बाहेर काढलेलं आहे. ही मधली उंची किती आहे सर याची? ही आपली मधली 8 फूट आहे. 8 फूट आहे आणि साईडला 7 फूट आहे. ओके. 1 फुटाचा आपण ढाळ दिलेला आहे. 1 फुटाचा ढाळ दिला. अजून पोल्ट्री फार्मिंगमध्ये सर शेड बांधताना पत्र्याच्या वरती स्प्रिंकलर किंवा वातावरण थंड राहावं आतमध्ये त्यासाठी काय करावं लागतं? तुम्ही काय केलंय का? वरती आपण पाचट टाकलेले. वरती रेन पाईप आपण हातात टाकलेले. रेन पाईप पण टाकलेत आतमध्ये फॉगर वगैरे बसवलेले. ओके. पण ते म्हणजे वर्षानुवर्ष चालतात का काही वर्षांनी ते बदलावे लागतात? तुम्ही आतापर्यंत काय बदललेत काय? रेन पाईप आपण स्प्रिंकलर फॉगर वगैरे बदलून घ्यायला लागतातच. किती वर्षाने अंदाजे? एक 2-3 वर्ष टिकतात. ओके. आता जसं तुम्ही सांगितलं की 8 लाख 9 लाखाचं लोन काढलंय आणि एक 3600 पक्षी आपल्या शेडमध्ये असतात. तर ते लोन क्लिअर करायला तुम्हाला किती वर्ष लागली सर? साहेब 4 वर्ष आपली लोन फेडण्यात गेली. 4 वर्ष आपले लोन फेडण्यामध्ये गेले. पण ते समजा आपण जो काय हप्ता ठेवतो बँकेला तो पूर्ण हप्ता पक्ष्यांचा जो काय तो सगळ्या तिकडे जायचा का तुम्हाला पण काय त्याच्यामधून राहायचं सर? हे आपण जोडधंदा म्हणून आपण पोल्ट्री व्यवसाय चालू केला आहे. अच्छा. माझी पेरूची बाग आहे आणि डाळिंबाची पण बाग आहे. डाळिंबाची बाग आणि म्हणजे हे तुम्ही साईड बिझनेस म्हणूनच त्याला हे करताय. ओके. आणि तुम्ही हे किती ठेवलेला हप्ता किती ठेवला होता त्याचा? हप्ता तुमचा तर हप्ता घेण्यावर सुरू असतो. 1 महिन्याला पण हप्ता येतो 3 महिन्याला. अच्छा. मग एक हप्ता आपण महिन्याला हप्ता घेतलेला. अच्छा. हप्ता आपला 17 ते 18 हजार रुपये हप्ता येत होता आपल्याला. 17-18 हजार रुपये महिन्याला. ओके. पण त्याच्यामध्ये कधी हप्ता थकला किंवा काय झालं तर काय ॲडिशनल चार्जेस असं काय होतं का? चार्जेस लागतात. ॲडिशनल चार्जेस लागतात त्यांचे. तुम्हाला काय गव्हर्नमेंटकडून सबसिडी किंवा असं काय भेटलं होतं काय? आपण नाबार्डमधून पटवून केलं. 2,70,000 रुपये आपल्या सबसिडी मिळाली. ती प्रोसेस कशी केलेली तुम्ही नाबार्डची? आपण 7 DCतून लोन केलं आणि ह्याच्यातून आपण हे केलं सोसायटीतून आपण नाबार्डचे ते फॉर्म प्रकल्प केला. ओके. तर त्याच्यातून 2.5 लाख रुपये सबसिडी भेटली लोनमध्ये. आणि ही म्हणजे किती वर्षामध्ये ती सबसिडी येते सर?
1 वर्षभरात आपली सबसिडी जाते. 1 वर्षभरात. त्यासाठी काही डॉक्युमेंट्स हे करायला लागतात का? शेड बनवलंय त्याचे फोटोज किंवा असं काय? द्यावं लागतं, फोटो वगैरे सगळं द्यावं लागतं. ते सगळे द्यावे लागतात. बांधकामाचे हे सगळे फोटो काढून तुम्हाला. एक 3600 पक्षी आपल्या फार्ममध्ये असतात सर, पण हे कुठली ब्रीड आहे ही? हे बैरूनच आपला कॉब आहे. हा कॉप्स आहे. कॉब आहे बरोबर. तर हे कॉबचं किती वेट झाल्यानंतर ते लिफ्टिंग होते सर? 3 किलो झाले की 3 किलो साईज झाली की 2800 2900 3 किलो साईज झाली की आपल्याला लिफ्टिंग होऊन जातं. लिफ्टिंग होते बरोबर. पण आता आपण बरेच व्हिडिओमध्ये आम्ही हे प्रश्न घेतलेले आहेत की पहिल्या दिवसापासून काय काळजी घ्यावी लागते किंवा काय काय, ह्या बऱ्याच व्हिडिओज आहेत यूट्यूबला पण त्याचे भरपूर व्हिडिओज आहेत काय काळजी घ्यावी लागते. ह्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम कुठे येतात शेतकऱ्यांना? म्हणजे आता पोल्ट्री फार्मिंग तुम्ही केली सुरुवातीपासून, आता भरपूर लॉट्स तुम्ही काढले असतील, तर कुठल्या लॉट किंवा कुठल्या सीझनमध्ये अडचणी येत आहेत? हे नवीन फार्म स्टार्ट करताना ह्या अडचणी कळायला पाहिजे. अडचण फक्त आपलं उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये फक्त उन्हाळ्यामध्ये येतात. ते पण कसं हीट टेम्परेचर, त्यात जर तुम्ही जर रेन पाईप स्प्रिंकलर आतमध्ये फॉगर जर टाकले, फॅन वगैरे कंटिन्यू तुमचे चालू राहिले, तुम्हाला शेडला प्रॉब्लेम काही येत नाही. ओके. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही बोलताय प्रॉब्लेम येतात, पण त्याच्यावरती पण हे सोल्युशन आहेत, रेन पाईप फॉगर आहे आणि पाचट टाकून ही वरती करून घेतो. ओके. पण फॅन जर तुम्ही टाकले शेडमध्ये तर तुमचं ते होऊन जातं. ओके ओके ओके. आता ह्याच्यामध्ये 3600 पक्षीमध्ये आपल्याला खर्च जाऊन टोटल नफा किती राहतो सर? खर्च आपले 60-65 हजार रुपये आपले मिळून जातो 2 महिन्यामध्ये. आपण 45 दिवसामध्ये. ओके. आता याच्यामध्ये अडचण तुम्ही सांगितले की उन्हाळ्याच्या सीझनमध्ये अडचण आहे. बाकी काही गोष्टी आहेत का जी कंपनीकडून आपल्याला हे होतात, तर कंपनीकडून आपल्याला ते प्रॉब्लेम होत आहेत? म्हणजे लिफ्टिंगला टायमिंगवर लिफ्टिंग होत नाही किंवा लिफ्टिंगमध्ये येताना आपल्याला बाहेरची माणसं आपल्याला अरेंज करावी लागतात, मेडिसिन कंपनी कधी देते कधी देत नाही, बाहेरची मुलं ऍडजस्ट करावी लागतात आपल्याला. 8 मुलं लागतात 3600 पक्षीला. कारण आतमध्ये चौघांना, कारण 20 पक्षाचा काटा असतो, चौघांना आत पाळणे टाकायची, बाहेर लिफ्टिंगला गाडीमध्ये चौघांनी. अच्छा, अशी 8 मुलं लागतात. ओके सर. बाकी तुम्ही 60,000 रुपये 70,000 रुपये म्हणजे 45 दिवसाला तो नफा होतोय. पण बाकी हे तूस जे आपण हे करतोय, ते जे खत बनतंय त्याचं नियोजन कसं करता तुम्ही? हे आपले तर शेतीतच आपण वापरतो. तुमच्याच शेतीत वापरतो? आपल्या शेतीत. ह्याला विक्री करत नाही तुम्ही? विक्री करत नाही आपण शेतीत. ओके. तूस टोटल एका बॅचला खर्च किती येतो सर? तुमचं टोटल साळवण, तुमचं 1 टन साळवण 10,000 रुपये तुमचं साळवण जातं. मेडिसिनला काय तुमचे 4-5 हजार रुपये तुमची वरची जातात. आणि लाईट बिल 1-2-3 हजार रुपये लाईट बिल येतं. हां. ह्याच्या व्यतिरिक्त काय दुसरा खर्च नाही? मुलं जे तुम्ही लिफ्टिंगला आपल्याला ते कंपनी आपल्याला 75 पैसे आपल्याला लिफ्टिंग चार्ज देते. पण तेवढ्यामध्ये तर काय मुलं भेटणार नाही. मग ते वरचं थोडेफार आपण मुलांना 1 रुपयानं पण चार्जेस देतो. 1 रुपया पर बर्ड मुलं चार्जेस घेतात. सध्याचा तो दर चालू आहे तेवढा. ओके. पाणीमध्ये आपल्याला पोल्ट्रीमध्ये पाण्याचं नियोजन कसं करता? म्हणजे कुठलं पाणी आपण त्यांना दिलं पाहिजे? पाणी आपण विहिरीचं पाणी. त्याच्यामध्ये काय ऍड करताय केमिकल का डायरेक्ट तसंच द्यायचं? कंपनीचा पुन्हा गोळी ऍसिड वापरतो, ते कंपनीच देते, मेडिसिन देते. ओके ओके ओके. पाणी शुद्धीकरणासाठी आपण कंपनी ते देते. ओके. पाण्याचा pH मेंटेन करण्यासाठी आपल्याला ते औषध देतात. ओके ओके. ठीक. धन्यवाद सर. खूप चांगली माहिती तुम्ही दिलीत आणि नवीन पोल्ट्री फार्मला तुमच्या या माहितीतून नक्कीच काही ना काहीतरी फायदा होईल. धन्यवाद. धन्यवाद.